काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी पुण्यात आहेत. छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहेत. त्याआधी आपण पाहिलं असेल राहुल गांधीचा हा दौरा खरं तर चर्चेत आला आहे. बघा कशा प्रकारे तयारी सुरू आहे. आम्ही पाहिलं असेल या ठिकाणी काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील येऊन गेलेत, पाहणी केली. हे काय नीट पेपर लीकचं प्रकरण मे महिन्यात जसं उघडकीस आलं तसं हे देशात एकूण स्मशान शांतता होती. खूप या ठिकाणी राग होता, असंतोष होता, पण चर्चा नव्हती. या चर्चेला पहिल्यांदा याचं तोंड फोडण्याचं काम हे मान्य राहुलजींनी केलं. त्यांचं पहिलं ट्विट, त्यानंतर त्यांनी घेतलेली नाही एकूण आक्रमक भूमिका, त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण या देशातल्या डायरेक्ट विद्यार्थ्यांशी संवाद साधू. आणि त्या अनुषंगाने त्यांनी पहिली रॅली कोटा राजस्थानला केली, त्याच्यानंतर प्रयागराज उत्तर प्रदेशला केली. जून महिन्यामध्ये, आता मागच्या महिन्यामध्ये उत्तराखंड देहरादूनला त्या ठिकाणी झाली. पण हे होत असताना नाव दिलं छात्र की गुंज. कुठेही आमच्या पक्षाचा बॅनर नाही किंवा आमचं चिन्ह नाही किंवा आमचे झेंडे नाही. थेट संवाद होता मान्य राहुलजी आणि छात्र अर्थात विद्यार्थ्यांबरोबर. तसाच आता हा प्रयत्न पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्राची निवड झाली, महाराष्ट्रामध्ये पुण्याची निवड झाली. हे आमच्याकडे आनंदाची आणि भाग्याची बाब आहे की बाबा आमचे नेते पुण्यामध्ये या सभेच्या निमित्ताने येत आहेत आणि थेट छात्र अर्थात विद्यार्थी संवाद साधणार. त्याच्यामुळं खूप चांगली तयारी केली या ठिकाणी. कारण आता एक 15 ते 18 हजार लोक नका या ठिकाणी. तुम्ही खूप चांगली तयारी केली, पण त्याच्या आधी आपण पाहिलं असेल पुणे पोलिसांनी तुम्हाला कार्यक्रमाच्या परवानगीसाठी तुम्ही जेव्हा गेला त्यांनी एक अटी आणि शर्तीची भली मोठी यादी तुमच्याकडे सोपवली. याशिवाय जमावबंदी जे कलम 144 आहे, राहुल गांधी पुण्यात येण्याच्या आधी ते कलम देखील लागू करण्यात असं आहे. मी पुणे पोलिसांना दोष देत नाहीये. म्हणजे पुणे पोलिसांना शेवटी त्यांनी राईटअप केले, आदेश देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केले. देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत, गृहमंत्री पण आहेत. ते ज्या अँगलनी काँग्रेसकडं मान्य राहुलजींकडे बघतायत तो अँगल महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचे ते रडीचा डाव करतील किंवा एकूणच अडवणूक करतील हे आम्ही गृहीत धरलंय. पण आता प्रेशर किंवा एकूणच नाही का दबाव किंवा आक्रमक आहेत विद्यार्थी. त्याच्यामुळे ते पोलिसांनी काही नोटिसा देऊ, पोलिसांनी काही नियम अटी घालू, विद्यार्थी मोठ्या संख्येने येणार, मान्य राहुलजींशी बोलणार, राहुलजी त्यांच्याशी संवाद साधणार आणि कार्यक्रम निर्विघ्नपणे यशस्वी. आक्रमक विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हा कार्यक्रम म्हणताय, मात्र विद्यार्थिनींवर विशेष भर या कार्यक्रमात देण्यात आला. म्हणजे विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार आहे. तर विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचं कारण काय? एक तर मुळात विषय असा होता की मागच्या ज्या 3 रॅली झाल्या त्या तिन्ही मिक्स झाल्या, म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींबरोबर. इथं मात्र विद्यार्थिनींबरोबरच या ठिकाणी गेलं. त्याचं मागचं कारण आहे, हे शहर राजमाता जिजाऊंचं आहे, हे शहर सावित्रीबाई फुलेंचं आहे. ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मशाल या ठिकाणी बहुजन समाजाच्या मुलींपर्यंत, बहुजन समाजापर्यंत दिली. त्यामुळे या शहराची निवड झाली. त्याच्यामध्ये मुलींशी बोलण्याचं ठरलं. पण हे होत असताना कुठे ना कुठे या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये किंवा या राज्यामध्ये सातत्याने मुलींवर अत्याचार होतात. आता पाहिलं मागच्या 2 महिन्यापूर्वी नसरापूर घडलं, काल जुन्नर घडलं. त्याच्यामुळे या सगळ्या अनुषंगाने थेट मुलींशी संवाद साधायचा, मुलींच्या मनातली असुरक्षता बाहेर काढायची हा त्याच्यामागचा प्रयत्न आहे. तर आपण पाहू शकता राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम पुण्यात शनिवारी संपन्न होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.